हॅलो फ्रेंड्स, जोवी नोकरीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण कृषी विभाग भरती 2019 बद्दलची सविस्तर माहिती बघणार आहोत। मेगा भरती अंतर्गत कृषी सेवक भरतीला आजपासून सुरुवात झाली आहे। या भरती अंतर्गत एकूण 1416 पदांची मेगा भरती होणार आहे। या संदर्भातील संपूर्ण माहिती आम्ही या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तेव्हा आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। कृषी विभागातील कृषी सेवक या पदाची भरती 8 विभागांकरिता आली आहे। अमरावती विभागाकरिता 279 जागा आहेत, औरंगाबाद मध्ये 112, कोल्हापूर 97, लातूर मध्ये 169, नागपूर 249, नाशिक 72 जागा, पुणे 314 जागा आणि ठाणे 124 अशा प्रकारे कृषी सेवक या पदाच्या 1416 जागी मेगा भरती ह्या महिन्यात होणार आहे। कृषी सेवक पदासाठी लागणाऱ्या वयोमर्यादेबद्दलची माहिती बघूया। दिनांक 1 जानेवारी 2019 रोजी उमेदवाराचे किमान वय 19 वर्ष आणि कमाल वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे। मागास प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादा 5 वर्षाची शिथिलश्रम असेल। दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त खेळाडू, अंशकालीन कर्मचारी, सन 1991 च्या जनगणना कर्मचारी व 1994 नंतरच्या निवडणूक कर्मचारी या उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादा शासन नियमानुसार शिथिलश्रम राहील। माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही सदर उमेदवारांच्या सशस्त्र दलाच्या झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 3 वर्षे इतकी राहील। तसेच विकलांग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत राहील। कृषी सेवक पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता आणि वेतन श्रेणी बघूया। या पदाकरिता वेतन श्रेणी 6000 रुपये प्रतिमाह देण्यात येईल। उमेदवार हा शासन मान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधून कृषी पदविका किंवा कृषी पदवी व तिच्याशी समतुल्य असलेली मान्यता धारण केलेला असावा। या भरती संबंधीच्या अधिक माहितीकरिता डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली लिंक बघावी। निवड प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया। कृषी सेवक पदासाठी फक्त मराठी माध्यमातून कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम घेतल्या जाईल आणि त्यात मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केल्या जाईल। कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम 200 प्रश्नांची राहील, त्याकरिता उमेदवारांना 200 गुण दिले जातील। या परीक्षेचा कालावधी 2 तास राहील। ऑनलाईन एक्झाम मध्ये मराठीचे 20 प्रश्न, इंग्रजी विषयाचे 20 प्रश्न, सामान्य ज्ञान विषयाचे 20 प्रश्न आणि बौद्धिक चाचणी विषयाचे 20 प्रश्न तसेच कृषी विषयक 120 प्रश्न अशा प्रकारे एकूण 200 प्रश्न विचारले जातील। प्रत्येक प्रश्नास 1 गुण राहील। ही ऑनलाईन परीक्षा राज्यातील जिल्ह्यांच्या मुख्यालयात घेतली जाईल। परीक्षेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाइपच्या प्रश्न राहतील। या परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या परीक्षेचा दर्जा 10वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल। तसेच कृषी विषयावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा दर्जा कृषी पदविका दर्जाचा समान राहील। या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी महापरीक्षा.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करायचे आहे। ऑनलाईन अर्ज 5 जानेवारी 2019 पासून सुरू झालेले आहेत। तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2019 ही आहे। या भरती संबंधीची अधिक माहिती जसे की अर्ज कसा करायचा, अर्जासाठी लागणारे कागदपत्र इत्यादींबद्दलच्या माहितीकरिता डिस्क्रिप्शन मधील लिंक ओपन करावी। तसेच या भरतीची पुढील अपडेट्स मिळवण्याकरिता आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे आपणास त्या भरतीचे व्हिडिओ नोटिफिकेशन मिळत राहतील। धन्यवाद मित्रांनो।